नगरविकास विभागाच्या उदय पाटीलला मुख्यमंत्र्यांचा आता चाप बसतोय। शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची आता नजर असेल। सूत्रांची माहिती आहे, मोठ्या निधीकरता फाईल फडणवीसांकडे जाणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। मोठ्या निधीकरता लागणारा सगळा मंजुरीचा जो सगळा प्रकार आहे तो फडणवीसांच्या निगराणीखालीच होणार आहे। मोठ्या निधीकरता फडणवीसांची मंजुरी ही आता महत्त्वाची असेल असं सूत्रांकडून कळतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका नजरेसमोर ठेवून नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उदय पाटीलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतलाय अशी चर्चा या निमित्तानं राजकीय वर्तुळात होती। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे। नाही, त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।